होते आदरणीय प्रवीणजी दरेकर यांना हा कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईला जायचं आहे. माझा उद्या हडपसरचा दौरा असल्यामुळं मला हडपसर या ठिकाणी मुक्कामी जायचं आहे. अनेक वक्त्यांनी आपापले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले. मला माझ्या सर्व बांधवांना या ठिकाणी सांगायचं आहे, माझ्या भगिनींना या ठिकाणी आवाहन करायचं आहे की ही निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही निवडणूक देशाची निवडणूक. ह्या निवडणुकीमधून आपल्याला देशाचं नेतृत्व कोण करणार, येणारे 5 वर्ष देश कोणाच्या हाती द्यायचा हे ठरवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाच्या समोर अनेक आव्हानं आहेत. आपल्या देशानं गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलेली प्रगती जर पाहिली तर भारताला नवी ओळख करून देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलंय हे आपण विसरता कामा नये. भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जर आपण गेलात आणि विचारलं की उद्याचे होणारे पंतप्रधान कोण आहे, अगदी लहान पोरग सुद्धा सांगेल की ह्या देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी आहे. 10 वर्षाची कारकीर्द विरुद्ध गेले 70 वर्षाचे पंतप्रधान अनेक होऊन गेले. आणि म्हणून मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं, मोदीजींचा कारभार, त्यांचं काम मी स्वतः जातीनं पाहिलं. त्यांच्याबरोबर 5 वर्ष त्यांच्या विचाराचा खासदार म्हणून मी काम केलेलं आहे 2014 ते 2019. 2014च्या अगोदर सुद्धा ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांना 2 वेळा गांधीनगरला जाऊन भेटलो आणि महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती, औद्योगिक परिस्थिती याविषयी चर्चा केली. पण आज काय चाललंय, आज या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं, निवडणुकीमध्ये विकास कामाची चर्चा विरोधी पक्ष करत नाही. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार फक्त आणि फक्त स्वाभिनिष्ठ निष्ठा आणि स्वाभिमान याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही. 5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये कुठल्याही गावामध्ये व्हिजिट नाही, कुठल्याही गावामध्ये गावभेट नाही, कुठल्याही गावाला रुपयाचा निधी नाही. आणि असा माणूस उभा राहिलाय. मग मुद्दे काय घ्यायचे निवडणुकीमध्ये, लोकांपुढे काय कुठल्या तोंडानं सांगायचं की मी निवडणुकीला उभा आहे. मग काहीतरी नवीन शक्कल काढायची, नवीन अजेंडा क्रिएट करायचा, नवीन अजेंडा क्रिएट करायचा. आढळरावांनी लोकसभेमध्ये काय केलं आणि मी लोकसभेमध्ये काय केलं, हे अशा प्रकारचा खोटाडेपणाचा कार्यक्रम आता ह्या उमेदवारांनी चालू केलाय. कारण त्यांना कळून चुकलंय की त्यांचा पराभव त्यांना समोर स्पष्टपणे दिसायला लागला. मी टीका करण्यासाठी इथं उभा नाहीये, मी निवडणुकीला उभा आहे. तर मला येणाऱ्या 5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघासाठी, शिरूर लोकसभेसाठी काय करायचंय, माझं विजन काय आहे हे मी सांगत आलो. मित्र, मी गेले 20 वर्ष राजकारणात आहे, त्यातले 15 वर्ष खासदार होतो. 15 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं मी जे काही प्रकल्पाला हात लावला, जे सुरुवात केली, की जे माझ्या दृष्टीनं माझे ड्रीम प्रोजेक्ट होते, ह्या मतदारसंघाचा कायापालट करणारे जे प्रकल्प होते, त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प. 13 वर्ष, तब्बल 13 वर्ष पाठपुरावा केला. प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये जो मंत्री असेल, रेल्वे मंत्री, त्याच्यावर कडाडून टीका करून प्रकल्प घेण्यासाठी आग्रह करत राहिला. शेवटी 2014 साली सुरेश प्रभू, माझे जुने मित्र, रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांच्याबरोबर बैठक घेतली. त्यांना सांगितलं की हा मार्ग किती महत्वाचा आहे. पुणे, नाशिक आणि नगर ह्या तिन्ही जिल्ह्याला जोडणारा हा रेल्वे मार्ग चालू झाला तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं, सर्व कामगारांचं, सगळ्यांचं जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल होईल. प्रभूजींना ते पटलं आणि 2014-15 पासून आम्ही जे प्रकल्पाला
DPR तयार करायला सुरुवात केला, त्याला मंजुऱ्या मिळाल्या. त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार याच्या माध्यमातली कंपनी स्थापन केली आणि 2018 पर्यंत एक फुल प्रूफ मंजुरीसाठी DPR तयार करून सगळं काही झालं. पण दुर्दैवानं माझा पराभव झाला. 13 वर्ष त्यासाठी तपश्चर्या केली, मेहनत केली, प्रकल्प तयार झाला. पराभव झाल्यानंतर मला वाईट वाटलं की हा प्रकल्प माझ्या हातून पुरा होत नाही. पराभव झाल्यानंतर मी ज्या स्टेजवर फाईल आणून ठेवली मंजुरी करण्यासाठी, फक्त केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या एखाद दुसरी बैठक घेऊन त्याच्यावर सही व्हायची बाकी होती. दुर्दैवानं मला सांगावंसं वाटतं की आपल्या निवडून दिलेल्या खासदारानं कुठलाही पाठपुरावा न करता फक्त मीडियासाठी, पब्लिसिटी स्टंटसाठी 15 वर्षात जे जमलं नाही ते मी आता करून दाखवणार, 15 वर्षात जे केलं नाही ते मी आता करून दाखवणार. आणि रेल्वे प्रकल्पाची फाईल 15 वर्षापासून मी पाठपुरावा करतोय ती गेले 5 वर्ष आहे त्याच जागेवर आहे, त्याच टेबलावर प्रलंबित पडलेली आहे. त्याचा काही पुढा कागद हल्ला नाही. मला ते काम पूर्ण करायचंय. आज आपण पाहतोय पुणे नगर रस्त्यावरची ट्रॅफिक आहे. शिक्रापूर असेल, कोरेगाव भीमा असेल, पेरनेपाटा असेल, लोणीकंद असेल किंवा वाघोली असेल, ह्या भागातली ट्रॅफिकची समस्या तुम्हाला शिरूरकरांना मोठ्या प्रमाणात सगळ्यांना जाणवते. अगदी तळेगाव पासून चाकण ते शिक्रापूर या रस्त्यावरची ट्रॅफिक, चाकण शहरामधली ट्रॅफिक, हे जर 3 महत्वाच्या ट्रॅफिकचे प्रश्न जर आपण हाताळले तर त्यासाठी मला कमीत कमी 25,000 कोटी रुपये पाहिजेत. रेल्वेसाठी 25,000 कोटी रुपये पाहिजे. मी विकासाचं बोलतोय. म्हणजे एकंदरीत जर 50,000 कोटी रुपये जर पाहिजे असेल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर होणार असेल तर तिथं नरेंद्र मोदीजींच्या विचाराचाच खासदार निवडून दिला पाहिजे. अन्यथा गेले 5 वर्ष ह्या मतदारसंघाचं जर वाटोळं झालं तसं आपल्याला परत करून घ्यायचं नाही. गोड गोड भाषणं करता येतात, डायलॉग फेकाफेकी करता येते, नाटकी ढंगामध्ये बोलता येतं, पण विकास कामं केल्याचा अभिनय तुम्हाला करता येणार नाही. एखाद्या विदूषकाला राजाचं पात्र दिलं तर तो करू शकेल, त्याप्रमाणे आपला खासदार एक पात्र करतोय. पण वस्तुस्थिती अशी आहे की विकास कामाचा अभिनय आपल्याला करता येणार नाही. आज गावागावामध्ये लोकांची अपेक्षा आहे की आम्ही निवडून दिलं, आमच्या कामाला खासदार आला पाहिजे, आमच्या अडीअडचणीला खासदार आला पाहिजे. आज लोकांच्या समस्या काय असतात? शेतकऱ्यांच्या समस्या काय असतात? आमच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतीला पाणी आहे पण त्याला वीज मिळाली पाहिजे, वीज आहे परंतु डीपी जळाला, ट्रान्सफॉर्मर जळाला, वीज मंडळाचे अधिकारी लक्ष देत नाही. अशा वेळेला शेतकरी अहवाल दिला होतो, पिकं जळायला लागली, डीपी जळून 15 दिवस झाले, कोणी अधिकारी दाद देत नाही. इथले आमदार तर अजिबातच नाही. मग खासदाराला फोन केला जातो. खासदारानं गेल्या 5 वर्षात मतदारसंघातल्या कोणाचाही फोन उचलला नाही. खासदाराच्या नावानं त्यांचे खासदाराचे PS फोन उचलतात आणि सांगतात मी खासदारच बोलतोय. मग अशा वेळेला शेतकरी हवालदिल झालेला असतो. मग पोलीस स्टेशनचं काम असेल, तहसीलदारचं काम असेल, प्रांताकडे काय अडचणी असतील, कोणी रस्ता अडवलाय, पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल झाली. अशा या सगळ्या छोट्या मोठ्या कामासाठी रात्रीचा दिवस करून या मतदारसंघाच्या 6 विधानसभा मतदारसंघासाठी मी स्वतः पराभूत झालो तरी उपलब्ध राहिलो. नुसतं उपलब्धच राहिलो नाही तर 5 वर्ष लोकांमध्ये गेलो, लोकांच्या समस्या समजून घेतल्या, कामं केली. कोरोना काळामध्ये तर अक्षरशः मी माझ्या तब्येतीची पर्वा केली नाही. निवडून दिलेला खासदार डॉक्टर असताना लोकांपर्यंत आला नाही. मुंबईमध्ये घरामध्ये लपून बसला आणि मी अगदी न्हावरा असेल, मांडवगण फराटा असेल, इनामगाव असेल, प्रत्येक गावामध्ये जाऊन रुग्णांची कोण अडचणीत आहे, कोणाला हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे,
कोणाचा हातावर पोट आहे त्यांना किराणा माल मिळत नाही म्हणून किराणा मालाच्या किट मी 20 ट्रक धान्य माझ्या स्वतःच्या खर्चानं पुरवल्या. त्यावेळेला कुठे होते खासदार? काम करायला मी आणि खासदार म्हणून मिरवायला हा माणूस. लोकांच्या हळूहळू लक्षात आलं, लोक मला बोलायला लागले. जसा जसा मी मतदारसंघात जायला लागलो, गाव टू गाव म्हणजे पायाखाली काढले. एकही गाव सोडलो नाही. इंच न इंच जमीन फिरलो, लोकांमध्ये राहिलो आणि मग लोक बोलायला लागले, दादा आमची चूक झाली, आम्ही चुकलो. ही परिस्थिती थोड्याफार फरकानं प्रत्येक गावामध्ये. आज सुद्धा आम्ही जातो, लोक उत्साहानं स्वागत करतात. लोकांमध्ये उत्साह संचारलेला आहे की ही निवडणूक कधी होईल आणि ज्यांनी आम्हाला फसवलं, ज्यांनी आमच्याशी निष्ठेशी बदमाशी केली, त्या खासदाराला आम्ही कधी घरी पाठवू अशा प्रकारचा निर्णय या जनतेने घेतलेला आहे. तो भाषणात म्हणतो की ही निवडणूक जनतेने हातात घेतली, खरोखरच हातात घेतली, तुला पाडायचं. उगाच आपलं काहीतरी खोटं सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. आता नव्यानं काहीतरी काढलं गेले 2 दिवसापासून. त्यांच्याकडे मुद्दे नाहीये. आतापर्यंत कांदा 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 करत राहिला. आमच्या सरकारनं कांद्याचा प्रश्न सोडवला, कांद्याच्या वरची निर्यात बंदी उठवली. आता कांद्यावर काही बोलू शकत नाही. मग काय तर म्हणे आढळरावांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी लोकसभेमध्ये प्रश्न विचारले. अरे काय संबंध आहे? माझी कंपनी काय माहिती? मी कंपनीमध्ये राहू शकत नाही. पण लोकांना खोटं काहीतरी आरोप करायचा. आढळरावांवर आरोप केला की आढळराव उत्तर देण्यामध्ये व्यस्त राहतील. एक अजेंडा निर्माण केला की समोरच्याला उचकून द्यायचं. हे नटाचं एक अजेंडा निर्माण केला की समोरच्याला उचकून द्यायचं. हे नटाचंच काम आहे. अशा प्रकारचा बहुरंगीच माणूस अशा प्रकारचा खोटाडे आरोप करू शकतो. परंतु माझी जनता, मायबाप जनता मला ओळखून आहे. 20 वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना कुठला 1 रुपयाचा कलंक लागला नाही. अरे ह्या माणसानं कंपनीमध्ये काम करायची नोकरी केली. प्रवीणजी, डोक्यावर पाटी घेऊन मी भाजी विकली मुंबईमध्ये, रस्त्यावर जाऊन हमाली केली, रेल्वे स्टेशनला हमाली केली. कष्टानं माझी कंपनी उभी केली आहे. कुठल्या सरकारचा फायदा घेण्यासाठी नाही. मी माझ्या कर्तृत्वावर उभं राहिलोय. आज मी माझ्या कंपनी असेल, माझी संस्था असेल, माझी पतसंस्था असेल, या ठिकाणी नाही म्हटलं तरी 1000-1200 लोकांना रोजगार मी स्वतः दिलेला आहे. चाकण MIDC, राजन MIDC, तिथं 2-3 हजार लोकांना रोजगार दिलेला आहे. आपण नक्की काय केलं? आणि हे सगळे प्रश्न एका बाजूला. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, आता भाषण करायचं हे नाही आहे. दिवस कमी राहिले. हा बहुरूपी या लोकांपर्यंत जाऊन काही खोटं सांगायला आता येणारे 4-5 दिवस त्याचं मानसिक संतुलन बिघडलं की आता आपण निवडणूक हारलोय. मग काही बेताल भाषणं, दिशाभूल करण्याची भाषणं करतोय, त्याच्यापासून सावध राहा. आपल्याला फक्त विकासाची कामं करायची. आपल्याला फक्त आपला शिरूर तालुका असेल, शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल, या मतदारसंघातली कामं करण्यासाठी आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करा. आणि येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळ चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा. एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.